चला तर मग आज आपण मेथीचे आणि पालकाचे ग्रीन पराठे तयार करून घेऊ. लसूण घालू. हॅलो फ्रेंड, माके रसोई मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला ग्रीन पराठा करून दाखवते. काय आता ह्याचं पालक आणि मेथी टाकलेली आहे. ह्याच्यामध्ये मीठ आहे, मिरची आहे, हळद आहे, काळा मसाला आहे, ओवा आणि जिरे टाकले. ह्याच्यामध्ये थोडं शेंगदाण्याचं कूट जरी टाकलं तुम्ही तिमताना तरी छान होतंय बरं का. आता ह्याला शिजवून जरी केलं, तुम्हाला जास्त पराठे करायचे शिजवून केलं तर त्यात कांदा टाकू शकता तुम्ही. आता मी ह्याच्यामध्ये कांदा टाकणार नाही का तर मला 3च पराठे करायचे. कांदा जर टाकला तर ते पाणी आणखीन जास्त सुटून कांदा टाकलेला जास्त होईल. ह्याच्यामध्ये मला लसणाच्या 2 कुड्या टाकायच्या. मी विसरले. आता हे मिक्सरमधून काढते आणि हे पीठ लावून घेते. ह्याच्यामध्ये सगळं टाकले पाहिजे तर मेथीचा कडवटपणा येऊ नये म्हणून एक छोटासा एवढा गुळाचा तुकडा टाका ह्याच्यामध्ये, म्हणजे मेथीचा कडवटपणा येत नाही आणि पराठे कडू लागत नाहीत. मेथी आणि पालक टाकले आले ना, त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा साखर टाकली तर संपती बरं का, गोड होत नाही ती. नाहीतर मग एवढासा गूळ टाकायचा, खूप छान होते. 2 लसणाच्या कुड्या आणि थोडा गूळ टाकून मी हे मिक्सरमधून काढून पीठ तिंबून घेते आणि करताना तुम्हाला दाखवते. आता हे बघा, पीठ ह्याप्रमाणे तयार झाले. आपल्या पोळीच्या पिठाप्रमाणे तयार करायचं. जास्त निबर पण करायचं नाही, जास्त पातळ पण करायचं नाही. ह्याच्यापेक्षा पातळ केलं तर कपड्यावर थापून छान होते बरं का. कपडा ओला करायचा आणि त्याच्यावर असा गोळा घ्यायचा आणि असं हाताने पाणी लावून थापून तव्यावर त्या कपड्याने असं पातळ घालायचं. ते पण छान होते. तर मी ते बी करून दाखवलेले आहेत माझ्या व्हिडिओमध्ये. आता बघा, हे मोठी करते. असं करायचं आणि थोडं ह्याला आतून तेल लावायचं. जसं आपण पोळीला तेल लावतो ना तसं तेल लावायचं. परत ह्याची घडी घालायची आणि ह्याला गोलाकार द्यायचा. दोन्ही हाताने मिळून गोलाकार द्यायचा. मधून तेल का लावायचं आपल्या पोळीसारखं, तर थालपीठ खुसखुशीत होतंय चांगला, म्हणून त्याला तेल लावायचं. आता आपण पोळी लाटतो का त्याप्रमाणे मग अशी पिठी लावायची. ह्याला गव्हाचं पीठ घ्यायचं लावायला, ह्योका लावायची आणि बेलण्यानं पोळीप्रमाणे गोलाकार देऊन लाटायचं दोन्ही हाताने आणि ते परत भाजायचं. आता बघा, हे मी ह्याला गोलाकार देऊन चांगलं लाटते आणि परत भाजते. मला दाखवता येणार नाही, माझ्या एका हातामध्ये व्हिडिओ असते. आता हे बघा, ह्याप्रमाणे हे धपाटे तयार झाले. हे थालपीठ म्हणते, त्याला धपाटे म्हणते. आता हे असं हातावर घ्यायचं. मी एका हातावर घेतले बरं का. हे का ह्याच्यावर टाकायचं. तवा गरम झालाय. आपल्याला पाहिजे असेल खूप कडक करायचं असेल तर वरून सुद्धा तुम्ही पाणी लावू शकता भाकरीसारखं. आणि मऊ खायचं असलं तर त्याला वरून पाणी लावू नका. का असं तेल सोडायचं. हे 4 वेज केले, 5-6 वेज केले. त्याच्यामध्ये पण असं तेल सोडायचं. असं तेल सोडलं का ते खरपूस भाजतंय चांगलं. आणि हो का असं तेल सोडून त्याला असं हलवून घ्यायचं उलटण्याने. ते खाली खरपूस भाजतंय. गॅस मोठा आहे, थोड्या वेळाने गॅस लहान करायचा आणि इथं पण तेल लावायचं. असं थोडं भाजलं की आता हे खरपूस भाजला खाली की ह्याला असं उलटा करायचं. छान भाजले. ह्याला दोन्हीकडूनही थोडं थोडं तेल लावायचं. आणखीन ह्याच्यावर तेल सोडायचं. इतका छान खमंग त्याचा सुगंध यायला आहे ना. लसण टाकलाय, कांदा पण टाकला तर जमते बरं का. पण माझ्याकडे खाणार भरपूर जण नाही, तर 1-2 जण खाणार आहेत. मग ते खूप वाढते कांदा मिक्सरमधून काढून टाकल्यानंतर. कांदा पातळ होतोय ना. हे बघा असं झालं. आता ह्याला चांगलं भाजायचं. दोन्हीकडून छान भाजलंय. माझ्याकडे नाचणीचं पण पीठ आहे, पण मी आज ज्वारीचं पीठ, बेसन आणि गव्हाचं पीठ टाकलंय. 1 वाटी गव्हाचं पीठ आहे, 2 चमचे बेसनाचं पीठ आहे, आपले पोहे खायचे 2 चमचे आणि अर्धा वाटी ज्वारीचं पीठ आहे. हे असं सगळं टाकून मिक्सरमधून काढली, ही पेस्ट तयार केली आणि त्याच्याने तिंबून घेतलं. ते व्हिडिओ मला दाखवता आला नाही, एका हाताने मला दाखवावं लागते म्हणून दाखवता आलेलं नाही. आपल्या पोळ्याच्या पिठासारखं पीठ तिंबून घेतलं. त्याच्यामध्ये थोडी साखर, लसूण आणि हिंग टाकला. गॅस जास्त बी लहान करायचं नाही, जास्त लहान केले तर हे तुटते बरं का. म्हणून गॅस हाय फ्लेमवरच ठेवायचा. आपल्याला जर ते करपायला वाटलं तर असं थोडा कमी करायचा. धपाटा हाताला थोडं जास्त पोळतंय, त्याला काहीतरी यूज करायचं, असा उलटणा नाहीतर झारणं म्हणा, काहीतरी यूज करायचं, नाहीतर ते हाताला पोळतंय जास्त. आणि चांगलं भाजायचं बरं का, पोटाला पचत नाही ते परत.
खमंग भाजायचं. तेल सोडलं की ते खमंग भाजते, लाल होते चांगलं. त्याला असं थोडं थोडं तेल सोडावं लागतंय, का त्या धपाट्याला थालपीठाला तेल जास्त लागतं. हो का, असं थोडं म्हणजे ते खमंग भाजलं जाते आणि खायला टेस्टी लागते. आता हे बघा, ह्याला ना असं छान भाजायचं, वरून तेल लावायचं. कच्चा असते जास्त भाजल्यावर नाही लावायचं, पण सरभरीत तेल लावायचं. सरभरीत तेल लावलं तरच हे धपाटं, थालपीठ, पराठा चांगला लागते, नाहीतर लागत नाही. खुसखुशीत भाजला जातं. छान भाजायचा. हाय फ्लेम ठेवायची गॅसची, भाजायचं असं दाबून. हो का, असं दाबायचं. दाबलं की ते फुगून येते. धपाटे जास्त फुगून आल्याला चांगलं लागत नाही, ते मग चपातीसारखं लागतंय, पोळीसारखं लागतं. म्हणून त्याला असं भाजायचं. होता खरपूस भाजायचं दाबून. खरपूस भाजलं की खूप खूप टेस्टी लागते बरं का ते. आणि थोडं तेल सोडायचं, असं जिथं भाजला गेलं खरपूस तिथं तेल सोडून टाकायचं. ह्याला तेल लागतंय बरं का, आपल्या पोळीसारखं नसते थोडं लावलं तर बनतं म्हणून, पण ह्याला तेल लागतंय. माझी जर ही ग्रीन पराठ्याची थालपीठाची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली. धन्यवाद. शेअर करा.